लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये अनेक त्रुटी सापडल्या, मोठ्या प्रमाणात नावं डिलीट करण्यात आली होती, रांगा पण मोठ्या लागल्या होत्या, मतदानासाठी 1.5 तास 2 तास लोकांना वाट पाहावी लागली होती। मतदार यादीत सुधारणा करावी या संदर्भात आज दुपारी 3 वाजता मुख्य निवडणूक आयोग राजीव कुमार यांची दिल्ली येथे भाजपाचे एक शिष्टमंडळ प्रदेश अध्यक्ष बावनकुळे, किरीट सोमय्या, खासदार हेमंत सावरा आणि खासदार अनुप धोत्रे भेट घेणार आहे। या व्यतिरिक्त तुम्ही काही राजकीय काही अधिकाऱ्यांच्या काही गाठीभेटी होणार आहेत का? गेल्या वेळेस तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, या भेटीत काय झालं? तुम्ही जेव्हा अमित शहा यांची भेट घेतात तेव्हा अनेक लोकांना प्रश्न पडलेला असतो की कोणाचं नाव समोर होते। आज आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत। मतदार यादीत सुधारणा आणि मतदानाला जो वेळ लागतो, विलंब, त्यात काय सुधार करता येणार। राहिली गोष्ट अमित शहाच्या भेटीत काय झालं ते काही दिवसात कळेलच। कोणासाठी धमकी आहे नक्की, काय इशारा आहे? आता ज्यांनी काय काळी कामं केली असेल त्याला जर भीती वाटली तर ते स्वाभाविक आहे। पण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने दावा केला होता की आमच्या याद्या अद्ययावत आहेत, पण मोठा ज्या पद्धतीनं गैरव्यवहार पाहायला मिळाला, अनेक ठिकाणी नावं गायब होती। सत्तेत केंद्रात तुमचं सरकार आहे ना। आता आपल्याला पण अनुभव झाला की निवडणूक आयोग निपक्षपणे काम करते, त्यांची स्वतंत्र संस्था आणि स्वतंत्र अधिकार आहेत आणि म्हणूनच भाजप आज त्यांना निवेदन देणार आणि विनंती करणार की ज्या त्रुटी आहेत त्या सुधारणा केल्या पाहिजे। तुम्ही म्हणता की ज्यांनी काळी कामं केली त्यांनी दसका घेतला पाहिजे, पण ज्यांनी काळी कामं केली तुम्ही त्यांच्या विरुद्ध मोहीम राबवली, तुम्ही त्या ठिकाणी गेलात, नंतर ते तुमच्याच पक्षात येतात किंवा मित्र पक्ष तुमच्या पक्षासोबत युती करतो, आता कोणासोबत युती करायची तुम्हाला? तर मुद्दा असा आहे, तुम्ही गेल्या आठवड्यात अमित शहाची माझी भेट झाली त्यावर प्रश्न विचारला आणि त्याच्यात काय चर्चा झाली किंवा त्यामुळे कुणाचा पोटात गोळा उठणार किंवा उठला त्याचा प्रश्नाचा जबाब मी एवढंच उत्तर दिलं की काही दिवसात कळेल। अनिल देशमुखांनी एक आरोप केलेला आहे की अजित पवारांना उद्धव ठाकरेंना मला अडकवण्यासाठी प्रेशर होता, पैसे मागितले होते उद्धव ठाकरेंनी असं सांगायला सांगितलं आणि आदित्य ठाकरे दिशा सलियन प्रकरणामध्ये सामील आहेत असं देखील सांगायला सांगितलं। असा आणि अनिल परब आणि अजित पवारांबद्दल गुटखा व्यावसायिकांच्या संदर्भात आरोप करायला सांगितला असा माझ्यावर दबाव होता, असं अनिल देशमुखांनी नुकतंच आज स्टेटमेंट दिलंय आणि श्याम मानवांनी पण तो दावा केला। अनिल देशमुख बद्दल जास्त अधिक बोलणं योग्य नाही आहे, कारण की ते जामिनावर आहे, त्यांना काय कोर्टाने निर्दोष सोडलेलं नाही आहे। 100 कोटी रुपये, 100 कोटी आणि त्याचे जे मुख्य आरोपी आहेत तेही जेलमध्ये आहेत, म्हणून आता अनिल देशमुख निर्दोष सुटले तर त्यानंतर प्रतिक्रिया देणं योग्य होणार। तिथपर्यंत श्याम मानव पण जे आहेत आता मी तेच म्हटलं की त्याची दखल जे इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या संस्था किंवा वकील किंवा न्यायालय घेणार त्यावर मी आता कॉमेंट करणं योग्य नाही, कारण त्याचे 100 कोटी संबंधात अनेक मी पण पुरावे दिलेले आहेत, म्हणून अशा प्रकारचं वक्तव्याची निश्चितपणे तपास करणाऱ्या संस्था आणि वकील दखल घेऊन कोर्टात समक्ष मांडणार। सर, विधानसभेला सहकार्य ठेवा अशी विनंती भाजपच्या नेत्यांनी सांगायला पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं की कसं अजित पवारांची गरज आहे सध्या भाजपला आणि म्हणून कुठे ना कुठे संघाने व्यवस्थित आणि इक्वल लेवलवर ठेवावी अशी विनंती केली।
आता ज्यांनी विनंती केली असेल आणि ज्यांनी ऐकली असेल तेच या संदर्भात काय बोलू शकणार. मी त्यात नव्हतो. तुम्ही देखील ज्यांच्यावरती आरोप केले होते असे लोक भाजपसोबत आले, त्यामुळे त्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसला असं संघही सांगतो. आज संघाची प्रकल्पावर बैठक पार पडलेली आहे. यावरती तुमचं काय मत आहे? जे आरोप झाले होते ज्यांच्यावरती भ्रष्टाचार आहे त्याचा फटका बसतोय महायुतीला, त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. या संबंधात पण गेले वर्षभर अनेक वेळा चर्चा झालेली आहे. संघाच्या बैठकीत काय झालं, काय घडलं, संघाचं काय मत आहे त्याबद्दल तेच सांगू शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.